माय गॉड, व्हॉट इज दिस? व्हॉट इज दिस? Why this is happening? But why? दिदीशाला नवीन सायकल पाहिजे आणि तिच्या मावशीने सांगितलंय की जर तू भांडे घासून दाखवले तर मी तुला नवीन सायकल घेऊन देईन. त्यामुळे दिदीशा आज पहिल्यांदा भांडे घासतीये आणि ही मुलगी 5वीला गेली बरं का, 5वीला गेली. पहिल्यांदा दिदीशा भांडे घासतीये. हाय एव्हरीवन. तर आहे ना, रिदिशा खूप दिवसापासून मागे लागलेली आहे की तिला सायकल पाहिजे. कारण की आम्ही फ्लॅटमध्ये राहायचो ना, तर खाली आणि रोडच होता पूर्ण, त्यामुळे तिला काही सायकल चालवता आली नाही. पण आता जिथे नवीन आलेलो आहे ना, तिथे सायकल चालवायला खूप अशी जागा आहे, व्हेकल वगैरे जास्त येत नाही. त्यामुळे म्हटलं चला आत्ता हा परफेक्ट टाईम आहे तिला सायकल घेऊन देण्याचा. म्हणून इथे आम्ही सायकल स्टोअरमध्ये आलेलो आहे. पण इथे कोणीच नाही आहे आम्हाला सायकल दाखवायला. तर मुलींच्या हिशोबाने कोणती सायकल चांगली असते आणि तिची हाईट थोडी जास्त आहे म्हणजे इतर मुलींपेक्षा. लहानपणी मिळालेली सायकल म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातली ना पहिली एक स्वातंत्र्याची गाडी असते की नाही, तिच्यावर फक्त माझा हक्क म्हणून. मग शाळेत जाताना, मित्रांसोबत कुठे मैदानावर फिरायला जाताना, कुठे मित्राच्या घरी जाताना तीच सायकल घेऊन जाईल. आणि आज जेव्हा मी रिदिशासाठी सायकल घ्यायला आलेली आहे ना, त्या माझ्या सायकल सोबत जुळलेल्या भावना आज त्यांना पुन्हा उजाळा मिळालेला आहे. रिदिशासाठी पहिल्यांदाच आम्ही सायकल घेतोय असं नाही, लहानपणी सुद्धा तिला सायकल घेण्यात आली होती आणि त्या सायकलवर ती शिकली की सायकल कशी चालवायची. पण आता ती मोठी झाली आहे, हाईट जास्त वाढली आहे, त्यामुळे आता ती सायकल तिला चालवता येत नाही. ती सायकल आता मी नाही चालवणार. पण आता तिला आहे ना समजायला लागलेलं आहे. तिला सायकल बद्दलची एवढी भावना तिची ना एकदम जास्त झाली आहे ना की तिला कोणत्याही हालतीमध्ये सायकल पाहिजेच होती. आणि त्यातल्या त्यात मावशी आणि आजी घरी आली होती म्हटल्यावर त्यांच्याकडे हट्ट करायचाच हे तिचं ठरलेलं. म्हणून आहे ना मावशीने सुद्धा सांगितलं की तू आज आहे ना भांडे घासून दाखव म्हणून आम्हाला. आणि कधीही भांड्याला हात न लावणाऱ्या माझ्या मुलीने आज चक्क भांडे घासून टाकले. म्हणजे एखादी वस्तू आपल्यासाठी एवढी प्रिय होऊन जाते ना की आपण तिच्यासाठी काहीही करायला तयार होऊन जातो. त्याचंच हे एक उदाहरण. आणि लहानपणात जेव्हा मुलांना अशी एखादी वस्तू मिळते आणि ती अनफॉर्गेटेबल असते थ्रू आउट द लाईफ. म्हणजे आत्ता सुद्धा मला आठवतंय की माझी पहिली सायकल कोणती होती, ती कधी घेतली होती, त्या सायकलवर मी कुठे फिरली आहे, मैत्रिणीच्या घरी गेली, त्यानंतर आम्ही मैत्रिणी मिळून क्लासला जायचो, स्कूलमध्ये जायचो. ह्या सगळ्या आठवणी माझ्या आज ताज्या झालेल्या आहेत. आणि ही बालपणीची सायकल असेलच की नाही, जर तुम्हाला त्याबद्दल काही आठवत असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की शेअर करू शकता. जेव्हा आम्ही इथे सायकल स्टोअरमध्ये आलो ना, आणि आज मंगळवार असल्यामुळे बहुतेक शॉप्स बंद होते, पण एकच शॉप हे जे चालू होतं ते आम्हाला मिळालं आणि त्यातही कामगार सुट्टीवर होते. इथले जे ओनर होते तेच फक्त इथे अवेलेबल होते आणि मग ते एकच सगळ्यांना. एवढ्या रंगीरंगी सायकल बघून तर आहे ना खरंच म्हणजे डिसिजनच घेता येत नव्हता की कोणती सायकल घ्यायला पाहिजे. त्यापैकी ही हिरो कंपनीची सायकल आम्ही चूज केली आणि चालून सुद्धा बघितली मी आणि माझ्या बहिणीने. आम्हाला चांगली वाटली आणि रिदिशाला तसा व्हिडिओ कॉल केला होता आधीच घरी की ही सायकल घेऊ का म्हणून, आणि ती हो म्हटली. आणि इथे बघा तिचा आनंद तर गगनात मावत नाहीये. आणि इकडे आरू आली आहे. रिदिशा आणि आरू दोघंही ताट घेऊन इथे तयार होते आणि हे बघून तर खरंच मी स्वतः सरप्राईज झाली की एवढी काय खुशी ती. आणि इथे हातामध्ये पूजेचं ताट घेऊन त्यानंतर मस्त छान तयारी करून सायकलच्या मालकीनबाई तयार आहेत. सायकल घेताना खरंच कळतच नव्हतं की कोणती सायकल घेतली पाहिजे. पण जेव्हा मी सायकल घेऊन आले ना घरी, रिदिशाला खूप आवडली आणि तिचं तर एवढं चाललंय ना की आता कधी मी ही सायकल चालव. म्हणजे तिला असं सुद्धा वाटत नव्हतं की कोणी आरती केली पाहिजे किंवा ओवाळून घेतलं पाहिजे नवीन वस्तूला. तिचं हेच चाललेलं की पटकन तुम्ही हे तुमचं आवरा आणि मला आहे ना सायकल चालवू द्या म्हणून. आणि इथे बघा आरूच्या हातात मस्त 2 नारळ आहेत, कारण शेजारच्या काकूंनी आहे ना आम्हाला नारळ काढून दिले होते. जेव्हापासून आरू आली आहे ना घरी, काकूंना म्हणत होती मला ते तुमचं नारळ पाहिजे बरं का, म्हणून त्या काकूंनी काढून दिलेलं. आणि जेव्हा आम्ही मार्केटमध्ये गेलेलो ना सायकल घ्यायला, तेव्हा आम्ही असा विचार केला की ते फोडून आणणार म्हणून. पण सायकल म्हणजे जेव्हा आम्ही घेतली त्यानंतर जेव्हा तिला घेऊन आलो ना, तेव्हा आम्हाला कुठेही उतरायला चान्स भेटला नाही आणि त्यामुळे आम्ही तसंच ते रिटर्न घेऊन आलो. आणि रिदिशा एवढी का मागे लागली होती माहितीये सायकल घेऊन देण्याच्या, कारण की तिच्या मामांनी ऑनलाईन पैसे पाठवलेले होते आणि मावशी म्हटली की मी थोडेफार पैसे अजून एक्स्ट्रा टाकते आणि तुला आहे ना सायकल घेऊन देते. म्हणून ती सारखी सकाळपासून आमच्या मागे लागलेली की आधी मला सायकल घेऊन द्या. आणि आता तिचा आहे ना तो पूर्ण हट्ट काय म्हणतात कंप्लीट झालेला आहे. आणि इथे सायकल चालवण्याचा आनंद दोघेही घेत आहेत. आरू, मुन्नू, आम्ही सगळ्यांनी सायकल चालवली आणि आम्हाला खूप भारी वाटलं. म्हणजे लहानपणाची आठवण झाली. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.